जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला ना. हा सर, आजची 29 तारीख आहे आणि आज म्हणजे एकदम एवढं टेम्परेचर वाढलेलं आहे सर, की उन्हाचा चटका बसत आहे आणि गरमीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे सर. तर हं, हं. परत काही एकदा वातावरण तयार होणार आहे का सर मोठं? काही गारपिटीचा इशारा आहे का? काही अवकाळी पावसाचा इशारा आहे का सर? नक्कीच. आज जे आहे ते आहे. थोडं पूर्व मराठवाड्यामध्ये 1-2 ठिकाणी आहे बारीक-सारीक पावसाची शक्यता. गारपिटीचा इश्यू नाही आहे आज. पण उद्याच्या 30 तारखेपासून वातावरण आणखीन बळकट होत जाणार आहे आणि थोडं सतर्क देखील राहावं लागणार आहे तुमच्या कामासाठी, की काही हार्वेस्टिंग केलेला माल असेल किंवा काही भुसा असेल, जत्राचा वीटभट्टी उत्पादक शेतकरी असतील, यांनी उद्यापासून थोडं सतर्क राहायचं आहे. सांगायचं झालं तर संपूर्ण एकंदरीत सगळ्या जिल्ह्यांमध्ये वातावरण हे खराब राहणार आहे. पावसाची शक्यता नॉर्मली जर पाहिलं आपण तर सर्वदूर नाही आहे. पण 1-2 ठिकाणी स्थानिक वातावरण जिथे गरमी जास्त असेल, गरमटपणा जास्त असेल आणि चक्क 2:30 वाजल्यापासून भयानक गरमी लागणं किंवा वारे स्थिर राहणं अशा असलेल्या गोष्टींमध्ये सतर्क राहायचंय. जिल्ह्यांची माहिती सांगण्यात येते आहे. सांगली, सोलापूर, लातूर, त्यानंतर इकडे नाशिक क्षेत्र, मालेगाव, जळगाव, पुणे जिल्हा, नांदेड परिसर सुद्धा उद्या खूपच असं भयानक आभाळ असणार आहे आणि विभाग सांगायचं झालं तर सर्वच विभागामध्ये आभाळ खूप राहणार आहे. एकंदरीत पावसाची जी काही तीव्रता आहे ती नॉर्मलीच असणार आहे. पण एखाद्या ठिकाणी अपवाद घडू शकतात. जसं मागच्या रेकॉर्डिंग सांगितलं, 1-2 अपवादाची शक्यता राहू शकते महाराष्ट्रामध्ये. हां सर. तर ठीक आहे. हां. आणि जेवढी गरमी किचकट तेवढंच आभाळ सुद्धा ताकदीनं येण्याची शक्यता दाट आहे. आणि हे 1 दिवसासाठी नाहीये. चक्क 30, 31 पुन्हा पुढे 2-3 तारखेला तर पाऊसच आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, धुळे, जळगाव 1-2 तारखेला सुद्धा ही पावसात आहेत. हां सर. हं. हां सर. आणि व्याप्ती सर्वदूर नसली पण एक काय होतं, एखाद्या ठिकाणी ढगाळ फुटलं तर त्यामध्ये तिथं नुकसान देखील होण्याची शक्यता असते. हो सर, बरोबर. हं. नक्कीच सर. आता हे 30 तारखेपासून वातावरण पुन्हा एकदा म्हणजे ढगाळ होणार आहे आणि हे वातावरण 3 फेब्रुवारीपर्यंत देखील जाऊ शकते आणि यामध्ये 1 आणि 2 फेब्रुवारी म्हणजे जास्त जोर दाखवण्यात येईल आभाळाचा. नक्कीच. आभाळाचं षड्यंत्र महाराष्ट्रामध्ये एकंदरीत 4 आणि 5 तारखेपर्यंत आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचे असे सुद्धा प्रश्न होते, की क्लिअर कधी होईल? तर शक्यता कमी वाटते आहे 6-7 तारखेपर्यंत. तिथून पुढे थोडा गॅप मिळू शकतो वातावरणामध्ये, की जेणेकरून थोडंसं स्थिर होऊन जाईल वातावरण असं. पण अद्यापही ही जी स्पष्टता आहे ही कमीच आहे. ही जी काही शक्यता आहे याच्यामध्ये खात्री देण्यात येत नाही. कारण की ज्या पाठोपाठ WDचं महाराष्ट्रावरती किंवा उत्तर भारतावरती एका पाठोपाठ एक लेयर्स तयार होतात प्रत्येक 3 दिवसाला, 4 दिवसाला. यामुळे उत्तर भारतावरती देखील गारपिटीचं षड्यंत्र राजस्थानसह अनेक भागांमध्ये झालेलं आहे आणि एक्झॅक्टली अवघ्या 2 ते 3 दिवसांमध्ये पुन्हा MP मध्ये गारांचा वर्षाव होण्याची शक्यता आहे. त्याचे पडसाद महाराष्ट्रावरती सुद्धा उमटू शकतात. उदाहरणार्थ उत्तरेकडील भारतामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा आणि जळगाव, धुळेला पुन्हा एकदा दहाक राहण्याची शक्यता आहे आणि त्या तारखा फेब्रुवारीच्या सुरुवातीच्याच आहे. ज्यामध्ये 2, 3 आणि 4 तारखेचा समावेश आहे. मग ह्या 2 दिवसात काय घडेल? 30 आणि 31ला की वातावरण पूर्ण गच्च आहे. त्यामुळे हार्वेस्टिंगकडे भर ठेवणे किंवा कुठला माल झाकून वगैरे ठेवायचा असेल तर राजमा पीक असतील, कुणी तुरीचे गंजा केल्या असतील त्या झाकण्याचा वेळ काढून तो आपल्याला करून ठेवायचा. संध्याकाळी येताना हा माल झाकूनच घरी येणं गरजेचं आहे आणि तीव्रता वाढणार आहे 31 पासून ते 4 तारखेपर्यंत. हां सर. नक्कीच सर. हं. आणि आता हे टेम्परेचर खूप वाढलेलं आहे सर. एकदम म्हणजे चटका लागत आहे. हं, तर हं. हा म्हणजे एकदम लवकर लागत आहे सर. याचं कारण काय? आणि WD देखील जास्त सक्रिय होत आहे यावेळेस आणि जानेवारी हा महिना जास्तीत जास्त यामध्येच गेलेला आहे सर. आणि अजून म्हणताय सर, की वातावरण क्लिअर होण्याची तर काही सध्या संकेत दिसत नाही. हे असंच चालू राहणार आहे सर. नक्कीच. बाष्प पुरवठा सध्या आपल्याला WDकडनं होत नाहीये. तो पूर्णपणे पश्चिम बंगालमध्ये जे काही WDचं वातावरण तिथे जातं आहे आणि बंगालच्या उपसागरामार्गे जे काही वारं यू-टर्न घेत आहे, ज्याकडनं पूर्वेकडनं कर्नाटकमध्ये आणि कर्नाटकमधनं थोडे मराठवाड्यामध्ये दक्षिणेकडनं वारे आल्यासारखे वाटतायत. दक्षिणेकडनं, पूर्वेकडनं, साईडकडनं आणि ढगांची सुद्धा गर्दी जर पाहायला आपण तर ती सेम टू सेम पूर्वेकडनं अधिक आहे ह्यावेळी. आणि पुढच्या वेळी सुद्धा WDचा पडसाद जो आहे तो 2 तारखेपासून 2 फेब्रुवारीपासून वाढण्याची भीती आहे. पण एकंदरीत सारांश जर बघितलाय ना, तर हा भाग किंवा हा गाव कुठला असेल, तालुका कुठला असेल, हे फिक्सेबल सांगता येणार नाही. पण त्याचे जिल्हे मात्र थोडी क्लॅरिटी दिसते आहे. ज्यामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा आणि इकडे जळगाव, धुळे, नंदुरबार, शहाद्यापासून ते नाशिकपर्यंतचा एरिया मॉडेलनुसार व्यक्त होत आहे. तरीसुद्धा पुणे आणि सांगलीला आपण आउट साईडला आहोत असा विचार नाही करायचा. त्यांनी सुद्धा तिथे सतर्कता बाळगायची आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला पाहिजे तितका मोठा धाक दिसत नाही.
पण उर्वरित महाराष्ट्राचा विचार करता ह्याही शेतकऱ्यांनी थोडं हार्वेस्टिंगकडे भर लवकर ठेवायचं आहे. हां सर. नक्कीच सर. हं. आणि आतापर्यंत जेवढे जे WD आले सर आणि वातावरण सक्रिय झालं. तर आता जे वातावरण सक्रिय होणार आहे सर, त्याची व्याप्ती ह्या मागील वातावरणापेक्षा जास्त असू शकते का आता? एकंदरीत जर पाहिलं व्याप्तीचा विषय ना, तो मराठवाड्यासाठी किंवा पश्चिम महाराष्ट्रासाठी कमकुवत वाटतो. हां, पण जर उष्णतेची लेव्हल पाहिली आणि वाऱ्याने बाष्प त्या विभागाकडे ढकलण्याची जर ताकद आपण पाहिली, तर त्यामध्ये अग्रेसर राहतोय बुलढाणा जिल्हा आणि त्यापेक्षाही अग्रेसर राहतोय अकोला, अमरावती, नागपूर जिल्हा. हां, जळगावचा आणि धुळ्याचा समावेश मध्यम स्टेजला जरी असला, तरी तिथे बाष्प एकत्र होऊन स्थानिक वातावरणाची भीती तिथे जास्त आहे. हां सर. नक्कीच सर. हं. आपल्याला या अंदाजातून कळालेच असेल शेतकऱ्यांना, की उद्यापासून परत वातावरण सक्रिय व्हायला सुरुवात होईल. उद्या ढगाळ वातावरण राहील आणि हं. सर्वच विभागामध्ये राहील सर, असं तुम्ही सांगितलेलं आहे. आणि नक्कीच. हां, आणि हे वातावरण 5 फेब्रुवारीपर्यंत चालतच राहणार आहे आणि 2 फेब्रुवारी पासून याचा जोर वाढेल या वातावरणाचा. म्हणजे जास्त ढगाळ वातावरण दिसेल आणि 2 फेब्रुवारीला हलक्या सरी होऊ शकतात सर समजा. बुलढाणा म्हणता नक्कीच. तुम्ही आणि अनेक तुम्ही या व्हिडिओमध्ये अंदाज दिलेला आहे. शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करावं आणि शेअर करावं आणि आपल्या चॅनलवर अनेक सर लाखो व्ह्यूज येत आहेत. 50, 60, 70, 80, 1 लाखापर्यंत देखील जात आहेत. शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करत नाही तर नक्कीच सबस्क्राईब करावे आणि तसेच तोडकर सरांनी ॲप लॉन्च केलेलं आहे. तोडकर हवामान अंदाज ॲपवर इथे लाईव्ह घेतल्या जातात. आता YouTubeवर आणि Facebookवर लाईव्ह सहसा घेत नाही. त्यामुळे आपण हे ॲप नक्की इन्स्टॉल करावे आणि या ॲपमध्ये अनेक माहिती आहे. पिकांची देखील माहिती आहे, कसं नियोजन करायचं आणि काय-काय असतं हवामानामध्ये त्याबद्दल देखील माहिती दिली जाते. तर नक्कीच हे ॲप इन्स्टॉल करावे. तोडकर हवामान अंदाज नावाचं ॲप आहे. Google Play Storeवरून आपण इन्स्टॉल करू शकता. नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद सर. चालेल. जय शिवराय सर.